त्यावरनं त्या ठिकाणी आता सरकार पुढे जात आहे. सरकार काही आकर्ष करत नाहीये. सुप्रीम कोर्टाचा जो कोर्टाचा निकाल आहे त्या कोर्टाच्या निकालावर तुम्हाला पुढे जावं लागेल आणि सरकार त्यानुसार कारवाई करतं. मला वाटतं कोर्टाच्या निकालावर केली आहे. सर, शेतकरी कर्जमाफी आहे त्याला आता गती मिळालेली आहे. स्थानिक पातळीवर आता सगळ्या शेतकऱ्यांकडून अहवाल मागवले जात आहेत. ऑलरेडी जे काही शेतकरी आंदोलक होते त्यांना 30 जूनपर्यंत सरकारने वेळ दिलीच होती. तर 30 जूनची वाट पाहिली पाहिजे. 30 जूनच्या आधीच अशा पद्धतीचे सरकारचे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची भूमिका काही निगेटिव्ह भूमिका तर नाही सरकारची. सरकारची भूमिका पॉझिटिव्ह आहे. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याकरता सर्व जी काही समिती प्रवीण परदेशी समिती तयार केली आहे त्या समितीच्या रिपोर्टच्या आधारावर काम करणार आहे आणि हे सरकारला मान्यच आहे की जो शेतकरी अडचणीत आला आहे त्या शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे. आता आम्ही 30 जून सरकारने दिली आहे डेडलाईन. 30 जूनपर्यंत हा अहवाल येईल, त्यावर सरकार कारवाई करेल. तेव्हापर्यंत ही वाट बघितली पाहिजे शेतकरी आंदोलकांनी आणि सर्वांनी. कारण 30 जून सरकारने त्यांनी मान्य केली आहे. मान्य राजू शेट्टीजी, बच्चू कडूजी आणि सर्वांनीच. आणि 30 जूनपर्यंत आम्ही देऊ. 30 जूनपर्यंत आम्ही समितीचा रिपोर्ट एक्सेप्ट करू. समितीचा रिपोर्ट जो येईल त्याला मान्यता देऊ आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे की आम्ही त्या संदर्भाने कर्जमाफीबद्दल योग्य निर्णय करू. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री या बाबीला सकारात्मक आहे. आमचा मॅनिफेस्टोमध्ये आम्ही वचन दिलं होतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांवर मला विश्वास आहे की शेतकऱ्यांच्या बद्दल माननीय मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील आणि शेतकरी कर्जमाफीबद्दलही जो काही ज्यांना खरी गरज आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री करतील. कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रवीण परदेशी समिती तयार केली, त्याचे पॅरामीटर तयार केले आणि त्याप्रमाणे आता जो रिपोर्ट येईल त्यावर पुढे कारवाई होईल. अजित पवार यांचा जो अपघात झाला तो अपघात नसून हा अपघात आहे असं 100% शंका उपस्थित जे आहेत रोहित पवार करतात. त्यांनी आज सुद्धा प्रेझेंटेशन केलं आणि जी कंपनीचं विमान होतं त्या कंपनीला सुद्धा ते दोषी ठरवत आहेत आणि त्या कंपनीवरती अनेक ठपके जे आहेत त्यांनी संपूर्ण प्रेझेंटेशन मधून ठेवलेले पाहिलं. या राज्याच्या कुठल्याही व्यक्तीला एखाद्या विषयाची अपघाताची शंका असेल तर अजित पवारचा अपघात तर फारच मोठा आहे किंवा तो जे काही इन्सिडेंट झाला आहे. रोहित पवारला संशय आहे, अजून इतरांना संशय आहे. त्या संशयाकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी काल आपण बघितलं असाल की राष्ट्रवादीचे सर्व नेते सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले. आमच्या सुनेत्रा वहिनी भेटल्या, तटकरे साहेब भेटले, प्रफुल्ल पटेलजी भेटलेत. त्यांनी मागणी केलीच आहे सीबीआय चौकशीची. या देशातली सर्वोच्च चौकशी करणारी सीबीआय एजन्सी आहे आणि त्यामुळे त्यांची मागणी केलीच आहे. मुख्यमंत्री तसे त्यांनी सूत्रवाद केला आहे की माननीय केंद्रीय गृहमंत्र्याकडे हे पाठवलं जाईल. त्यामुळे मला असं वाटतं की शंकाचं निरसन झालं पाहिजे. रोहित पवारांनी जे काही मांडलं त्याचंही निरसन झालं पाहिजे. या राज्यामध्ये पारदर्शी चौकशी झाली पाहिजे. या बाजूने सर्वच आहे. अजितदादाबद्दल तर काही सर्वांच्याच भूमिका ह्या आहेत की बाबा ती घटनाच अजून त्या ठिकाणी आम्ही विस्मरण म्हणजे या ठिकाणी सहन करू शकत नाही. अशा इथल्या या घटनेमध्ये आणि हाय प्रोफाईल घटनेमध्ये आपण चौकशी केलीच पाहिजे. ती कुठल्याही लेवलची करायची असेल ती सरकार करेल. तशी भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी घेतल्या, आमच्या सुनेत्रा वहिनींनी घेतली आहे. त्यामुळं मला वाटतं की मोठी चौकशी होईल आणि चौकशीतनं खरं निष्पन्न होईल. शंका उपस्थित करून अशा प्रकारे संभ्रम निर्माण करू नये. तरीही रोहित पवार वारंवार प्रेझेंटेशन करतात आणि आपल्याच संस्थांवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. त्यांचा अहवाल येण्याची आदेश. तेच म्हणतोय मी वारंवार की रोहित पवारांना काही जर शंका असतील ते प्रेझेंटेशन करणं ठीक आहे. त्यांना त्यांचा योग्य काय निर्णय ते करतील. पण माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून त्यांना पूर्ण त्या ठिकाणी त्यांच्या शंका काय त्या ठिकाणी देऊन ठीक आहे. त्यांना असं वाटतं की प्रेझेंटेशन करूनच न्याय मिळाला असेल तर प्रेझेंटेशन करतायत. पण याची बद्दलची दखल स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने घेतली.